नगरकर बघा, या मॅमनी कुठेतरी हेअर कलर केला होता ज्याच्यामुळे त्यांचे केस खूप जास्त ड्राय आणि फ्रीजी आणि अनमॅनेजेबल झाले होते. मग आपण त्यांना कसा परफेक्ट लुक केला. नमस्कार मित्रांनो, माझे नाव सागर दळे. मी अहिल्यानगरमध्ये एक सलॉन रन करतो. आजच्या दिवसाची सुरुवात झाली राखी मॅमनी हेअर कलर केलं होतं आणि हेअर कलर केल्यामुळे हेअर थोडेसे रफ, ड्राय आणि फ्रीजी वाटत होते. तर आपण त्यांना सॉफ्टनेस इन्स्टंट आणण्यासाठी आपण त्यांना ट्रीटमेंट सांगितली. ट्रीटमेंटचा फायनल रिझल्ट तर खूपच सुंदर होता आणि मॅमला देखील हेअर ट्रीटमेंट खूप जास्त आवडली. हेअर कलर पण एकदम छान दिसत होता आणि फ्रीज पण कंट्रोल झाला होता. यानंतर इंस्टाग्रामची रील्स पाहून अनिता मॅम सलून मध्ये आला होता. त्यांना स्ट्रेट लुक हवा होता, थोडासा सिल्क लुक पाहिजे होता. तर आपण त्यांच्या हेअरची हिस्ट्री, कंडिशन चेक केली आणि त्यांना स्ट्रेटनिंग ट्रीटमेंट सांगितली. सेक्शन बाय सेक्शन प्रोडक्ट ॲप्लिकेशन केलं. त्याच्यानंतर बॉन्ड्स ब्रेक झाल्यानंतर आपण हेअर वॉश घेतला. हेअर वॉश नंतर ब्लो ड्राय केला. ब्लो ड्राय नंतर आयनिंग केली आणि फायनल रिझल्ट तुम्ही बघू शकता. खूप जास्त स्ट्रेट, स्मूथ, सिल्की हेअर्स वाटत होते. त्यानंतर तारकपूर भागातनं काजल मॅम आल्या होत्या आणि त्यांना आपण रूट टचअप केला. व्हाईट हेअर्स होते तर प्रॉपरली आपण ब्लेंड केला आधीचा जो कलर होता आणि त्यांचा हेअर कलरचा शेड होता मीडियम ब्राऊन. शॉस्कॉप कंपनीतनं काही पार्सल आले होते, डेव्हलपर्स होते आणि शॅम्पू, कंडिशनर्स होते, हेअर कलर्स होते आणि ते आपण व्यवस्थित लावून घेतले. त्यानंतर आज भरपूर सारे हेअर स्पा देखील झाले होते सलॉन्स मध्ये. लास्टला बालिकाश्रम रोडवरनं कुणाल सर आले होते, त्यांचा आपण मिड फेड हेअर कट करून घेतला. असा होता आजचा दिवस. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत फॉलो करून घ्या. थँक्यू.